जगाच्या इतिहासाचं अवलोकन केलं तर आपल्याला दिसून येतं की जगामध्ये अनेक सम्राट होऊन गेले, ज्यांनी जगाच्या इतिहासामध्ये आपलं नाव कोरलेलं आहे. अलेक्झांडर ग्रेट पासून अगदी शिवाजी महाराजांपर्यंत अनेक सम्राट आपण ऐकतोय. यामध्येच एक नाव आहे, ते म्हणजे अशोका द ग्रेट, अशोका महान. हा महान का झाला? अनेक सम्राट झाले, परंतु याला आपण अशोका महान का म्हणतो? याचं कारणही तसंच आहे. आपण पाहतोय की याने जग जिंकलं, म्हणजे भारत जिंकला, परंतु जिंकल्यानंतर त्याच्यामधला अहंकार नाहीसा झाला आणि त्यानं शांततेचा मार्ग स्वीकारला. एक राजपुत्र म्हणून, बिंदुसारचा मुलगा म्हणून अशोकाचं बालपण जे आहे ते अगदी साहजिकच सगळ्या राजपुत्रांसारखं गेलेलं आपल्याला दिसून येतं. तो पूर्वीपासूनच शूर, बुद्धिमान आणि युद्धामध्ये पारंगत होता. आणि या अशोकानं ज्यावेळेस कलिंग युद्ध लढलं इसवी सन पूर्व 261 मध्ये, त्यानंतर त्या कलिंग युद्धामध्ये लाखो लोकांचा मृत्यू झाला आणि या मृत्यूनं त्याचं जीवन पूर्णपणे बदलून टाकलेलं आपल्याला पाहायला मिळतं. जसं गौतम बुद्धांचं जीवन जे काही दुःख पाहिले आणि त्यांच्यामध्ये ती करुणा जी आहे ती जागृत झाली आणि ते बुद्ध झाले. ते पण राजपुत्र होते, राजपुत्रातून बुद्धांचा प्रवास हा वेगळा होता. तसंच अशोकाचाही सम्राटामधून आपण एक प्रकारे बुद्ध सम्राट असं म्हणू शकतो किंवा देवरूप सम्राट म्हणू शकतो. असा तो काही स्वरूप जे आहे ते बदललं, ते कलिंग युद्धामुळे बदललेलं आपल्याला पाहायला मिळतं. याचाच परिणाम झाला की एक महान बदल अशोकामध्ये झाला आणि तो म्हणजे क्षमा. कारण काय आहे की त्यानं बौद्ध धर्माचा स्वीकार करून त्यानंतर जे काही शांततेचा मार्ग स्वीकारला, तो शांततेचा मार्ग त्याच्या परराष्ट्र धोरणामध्येही दिसून येतो, त्याच्या प्रशासनामध्येही दिसून येतो. आणि त्याच्या प्रशासन जे आहे ते एक प्रकारे आपण पाहतोय की पूर्णपणे नागरिकांप्रती कर्तव्याच्या अनुरूपानं पाहायला मिळतं. नागरिकांप्रती जे काही कर्तव्य आहे त्यातूनच त्यानं आपण पाहतोय की रस्त्यांच्या बाजूने सोयी सुविधा निर्माण केल्या, नागरिकांबद्दल त्यांनी अनेक सुधारण्याचा प्रयत्न केलेला दिसून येतो आपल्याला. नागरिक समाजामध्ये शांतता निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आपल्याला पाहायला मिळतो. आणि या सर्व कारणामुळे आपण अशोका हा महान सम्राट समजतो. कारण अहंकार नाहीसा होऊन नागरिकाप्रती कर्तव्याची भावना जागृत होणं हे प्रत्येकामध्ये शक्य नाहीये. आजकाल आपण पाहतोय की 1-2 निवडणुका जिंकल्यानंतर कुठलाही पंतप्रधान असेल, राष्ट्रपती असेल, त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अहंकार जागृत होतोय. आणि त्या काळामध्ये अशोकाचं हे काही बदल आहे ते आणखी उठावदार होतं हे आपल्याला दिसून येतं. तो केवळ सम्राट नव्हता, तर त्यानं लोकांचा सेवक म्हणून काम केलं. फक्त नावारूपापुरतं नाही आहे, तर खऱ्या अर्थानं प्रधान सेवक म्हणून त्यानं काम केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. त्यानं बौद्ध धर्माचा स्वीकार केलेला दिसून येतो. त्यानं अनेक शिलालेखाद्वारे त्याने आपण पाहतोय की धर्माचा प्रसार आपल्या शिलालेखाद्वारे केला. जनतेसाठी आरोग्य सुविधा निर्माण केल्या, जनतेसाठी पाण्याच्या सुविधा निर्माण केल्या, म्हणजे जनतेप्रती जे काही गरजेचे कर्तव्य आहेत ते त्यानं पूर्ण केल्याचं आपल्याला दिसून येतं. हा खूप मोठा बदल त्याच्यामध्ये झालेला पाहायला मिळतो. एक राजपुत्र म्हणून, एक सम्राट म्हणून तो अगदी ऐशोआरामामध्ये फिरत राहू शकला असता, परंतु त्यानं ते न करता जनतेसाठी कार्य करण्याचा प्रयत्न केल्याचं पाहायला मिळतं. आणि याचाच परिणाम आहे की त्यानं बौद्ध धर्माचा जो काही प्रसार जगामध्ये केला, त्यातून त्याचं नाव जे आहे आजही जगामध्ये अजरामर झालेलं आहे. जगामध्ये अजरामर होणारी लोक जे आहेत, जे नेते आहेत किंवा जे सम्राट आहेत ते खूप कमी आहेत. आणि इतिहासाच्या पानावरती सोनेरी अक्षरानं नाव कोरलं जातं ते म्हणजे फक्त त्यांनी केलेल्या जनतेप्रती कार्याचा आदर म्हणून, जगामध्ये दिलेला संदेश म्हणून. आणि या दृष्टिकोनातून आपण पाहतोय की जगाला अहिंसेचा धर्म आजही त्या आपल्याला प्रेरणा देतोय. आणि अहिंसेचा खरा धर्म जो आहे, त्यामुळेच अशोकानंतर महात्मा गांधींचं नाव आजही घेतलं जातं हे आपण पाहतो. अहंकाराने जग जिंकता येत नाही, तर हिंसेचा वापर करून जग जिंकता येत नाही, तर अहिंसेचा वापर करून अहंकार सोडून जग जिंकता येतं, तरच जगामध्ये अजरामर होता येतं. हे अशोकानं दिलेला संदेश फार महत्त्वाचा आहे, जो आजही जगामधील ज्या काही फॅसिस्ट शक्ती वाढत चाललेल्या आहेत त्या काळामध्ये हा संदेश फार महत्त्वाचा दिसून येतोय.